नमस्कार. आज आपण भारतीय संविधानाच्या त्या भागाबद्दल बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा पाया आहे. हो, आपले मूलभूत हक्क. हो, हे खरं आहे. फक्त एक वाक्य आणि त्याने आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूला कसं व्यापून टाकलं आहे हे पाहण्यासारखं आहे. हे हक्क काही दगडावरची रेष नाहीत, तर ते आपल्या समाजासोबत सतत बदलत आहेत, वाढत आहेत. चला तर ह्या प्रवासात थोडं खोलवर जाऊया. चला तर मग सुरुवात करूया त्या एका कलमापासून ज्याने सगळ्यात जास्त बदल घडवून आणले आहेत आणि जे आजही सतत विकसित होत आहे. हो, कलम 21. हे बघा, हे आहे ते वाक्य. दिसायला अगदी सरळ साधं वाटतं नाही का? पण यामधले 2 शब्द, जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्य, यांनीच सगळा इतिहास घडवला आहे. सुरुवातीला याचा अर्थ खूपच मर्यादित होता. म्हणजे जीवन म्हणजे काय? फक्त श्वास घेणं, जिवंत असणं, की याचा अर्थ खूप मोठा आहे? याच प्रश्नाचं उत्तर आपल्या न्यायव्यवस्थेने वर्षानुवर्षे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीला म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात याचा अर्थ खूपच मर्यादित होता, की सरकार तुम्हाला विनाकारण मारू शकत नाही किंवा तुरुंगात टाकू शकत नाही. बस इतकंच. पण हा दृष्टिकोन कायमचा बदलणार होता. पण मग आलं 1978 साल आणि एक खटला, ज्याने सगळं काही बदलून टाकलं. मेनका गांधी विरुद्ध भारत सरकार. सर्वोच्च न्यायालयाने इथे एक जबरदस्त गोष्ट सांगितली. ते म्हणाले की कायद्याची प्रक्रिया फक्त अस्तित्वात असून चालणार नाही, तर ती न्याय्य, योग्य आणि तर्कसंगत सुद्धा असली पाहिजे. आणि या एका निकालामुळे त्या साध्या वाक्याचा अर्थ अक्षरशः विस्तारत गेला. तुम्ही इथे बघू शकता, जीवनाचा हक्क म्हणजे फक्त जनावरं जगतात तसं जगणं नाही, तर एका माणसाला शोभेल असं सन्मानाने जगणं आहे. आणि यातच मग गोपनीयतेचा हक्क आला, चांगल्या पर्यावरणाचा हक्क आला, आरोग्याचा हक्क आला, अगदी उपजीविकेचा हक्क सुद्धा. पण थांबा, हे हक्क आले कुठून? म्हणजे यांची गरज का वाटली? याच्या मुळाशी जाण्यासाठी आपल्याला थोडे इतिहासात डोकावून बघावं लागेल. आपले जे संविधानकर्ते होते ते खूप दूरदृष्टीचे होते. त्यांनी जगभरातल्या चांगल्या गोष्टींचा अभ्यास केला. इंग्लंडचा बिल ऑफ राईट्स असो, अमेरिकेचा, फ्रान्सची मानवाधिकार घोषणा असो, अगदी आयर्लंडच्या संविधानातूनही आपण प्रेरणा घेतली, जेणेकरून भारतीयांना सर्वोत्तम हक्क मिळावेत. आणि हे काही एका रात्रीत झालेलं नाहीये, हा अनेक दशकांचा संघर्ष होता. इथे बघा, 1895 पासून याची मागणी सुरू होती. मग नेहरू रिपोर्ट आला, कराची काँग्रेसचं अधिवेशन झालं आणि मग कित्येक वर्षांनी स्वातंत्र्यानंतर या हक्कांना आपल्या संविधानात स्थान मिळालं. तर मग हे मूलभूत हक्क नक्की आहेत तरी कोणते? आपल्या स्वातंत्र्याचे 6 मुख्य स्तंभ आहेत. चला ते पाहूया. तर एकूण 6 प्रकारचे मूलभूत हक्क आहेत. आधी 7 होते, पण संपत्तीचा हक्क आता एक कायदेशीर हक्क आहे, मूलभूत नाही. हे बघा, हे आहेत ते 6 हक्क. समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धर्मस्वातंत्र्याचा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि या सगळ्याचा आधार म्हणजे घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. आणि लक्षात घ्या, हे हक्क फक्त स्वातंत्र्य देण्यासाठी नव्हते, तर आपल्या समाजात जी वर्षानुवर्षांची विषमता होती ना, ती मुळापासून उखडून काढण्यासाठी होते. याचंच सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे कलम 17, ज्याने अस्पृश्यतेसारख्या अमानवीय प्रथेलाच कायद्याने गुन्हा ठरवलं. बरं, आता हक्क तर मिळाले, पण ते फक्त पुस्तकात राहून काय उपयोग? जर त्यांचं उल्लंघन झालं तर काय करायचं? याचं संरक्षण कोण करणार? याच प्रश्नाचं उत्तर आहे कलम 32. गंमत म्हणजे हा स्वतःच एक मूलभूत हक्क आहे, म्हणजे हक्कांचा रक्षण करणारा हक्क. याच्यामुळेच बाकीच्या सगळ्या हक्कांना एक प्रकारची ताकद मिळते, एक कवच मिळतं. आणि हे कलम किती महत्वाचं आहे हे खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय. ते म्हणाले होते की हे कलम म्हणजे संविधानाचा आत्मा आणि हृदय आहे. याच्याशिवाय संविधान अपूर्ण आहे. तर मग न्यायालय हे हक्क कसे वाचवतं? ते रिट्स म्हणजे एक प्रकारचे विशेष कायदेशीर आदेश जारी करतं. ते सरकारला किंवा कोणत्याही संस्थेला सांगू शकतं की थांबा, तुम्ही या नागरिकाच्या हक्काचं उल्लंघन करू शकत नाही. आणि इतकंच नाही तर कुणीही, अगदी कुणीही दुसऱ्या कुणासाठी न्यायालयात जाऊ शकतं. यालाच आपण जनहित याचिका म्हणतो. आपलं संविधान हे काही दगडावर कोरलेली गोष्ट नाहीये. ते एका जिवंत माणसासारखं आहे, जे श्वास घेतं, परिस्थितीनुसार स्वतःला बदलतं. आणि हा बदल कसा होतो हे समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर प्रश्न असा आहे की हे जे हक्क आपल्याला मिळालेत ते कायमचे आहेत का? म्हणजे त्यात कधीच बदल होऊ शकत नाही का? की संसद ते बदलू शकते?
आणि इथेच एक खूप महत्त्वाचं संतुलन साधलं गेलंय. एका बाजूला संसद आहे, जिला कायद्यात अगदी संविधानात बदल करण्याचा अधिकार आहे, पण दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालय आहे, जे म्हणतं की तुम्ही बदल करू शकता, पण संविधानाच्या मूळ ढाच्याला, त्याच्या आत्म्याला हात लावू शकत नाही. आणि हा जो मूलभूत रचनेचा सिद्धांत आहे ना, तो 1973 सालच्या एका ऐतिहासिक खटल्यातून जन्माला आला. केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य. या एका निर्णयाने भारतीय लोकशाहीचं संरक्षण केलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? की आपल्या मूलभूत हक्कांचा प्रवास हा कधीच न संपणारा आहे, तो सतत सुरू असतो. आणि मग शेवटी एक प्रश्न उरतोच, की जसा आपला समाज पुढे जाईल, बदलत जाईल, तसं आपलं हे जिवंत संविधान आपल्याला आणखी कोणते नवीन हक्क देईल? भविष्यात जगण्याच्या हक्काचा अर्थ आणखी किती विस्तारेल? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.